पक्षाचा विषय नाही. मी परवा डिक्लेअर केलं की मी विकास आघाडी म्हणून लढतोय. त्यामुळं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढण्यासाठी आपण ही आंदोलनं घेतोय. शेतकऱ्याचा आवाज हे त्याची बाजू घेण्याची प्रक्रिया फार कमी प्रमाणात आपल्याला दिसून येते आणि म्हणून शेतकऱ्याच्या बाजूनं आम्ही उभा आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या ह्या अडचणीतल्या माणसाला मदत करणं ही भूमिका घेऊन आम्ही इथं आलेलो आहे. काल कर्जमाफी केलेली आहे, पण सांगलीत एवढा अवकाळी झालेला आहे. सांगलीतला अजून त्यांनी निश्चित केलं नेमकं काय असणार आहे? नाही, सांगलीतला 141 कोटी काहीतरी जिल्ह्याला आलेत, पैसे यायला लागलेले आहेत. काही ठिकाणी गावातनं चाललेलं आहे त्यांचं. तर ते अवकाळी यायला लागलेले आहेत. अवकाळीमुळं कर्ज कसं भरू शकणार? पीक गेलं आहे, शासनानं पंचनामा केलेला आहे. कृषी सहाय्यक होते, ग्रामसेवक होते आणि तलाठी होते. ह्या ठिकाणी मिळून सर्वे केलेले आहेत, पंचनामे केलेले आहेत. त्या दृष्टीनं ते पैसे लवकरात लवकर यायला लागलेत, डिक्लेअर केलेलं आहे. पण आपली मागणी, जे शेतकरी कर्ज भरू शकणार नाहीत ते मार्चला कसे पैसे फिरवू शकणार? तेव्हा लवकरात लवकर शासनानं 2 टप्प्यात का विनंती करावी. जूनला तुमचा निकष लागेल ते लावा, आमचं म्हणणं नाही. सरसकट कशी करता येईल ते बघायला पाहिजे. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण बघितलं तर ह्यांनी 2 गोष्टी दिलेल्या आहेत लाडक्या बहिणीला, ते आता कमी करायला लागलेत. तसं ह्या अवकाळीचा तुमचा पंचनामा आहे, तसं ह्या सगळ्या प्रक्रिया तुम्ही करा. जे त्यामध्ये बसत नाहीत ते तुम्ही लाडक्या बहिणींची कमी करायला लागलेला. तसं ज्यांचा पंचनामा झाला आहे त्यापासून आपल्याला सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. लोक आपल्या दृष्टीनं द्राक्ष बागा तोडायला लागलेले आहेत. गेले 5-6 वर्ष अडचणीत आहेत. फळबागसुद्धा अडचणीत आहे. ऊस शेती, जिरायत शेती सगळी अडचणीत आहे. त्यामुळे शेतकऱ्याची अवस्था ही दयनीय झालेली आहे. ऊस शेतकऱ्यांना सुद्धा खूप टनेज कमी निघणार आहे, रिकव्हरी लॉस आहे. ती बाजू आपण बघितली पाहिजे. म्हणून लवकरात लवकर कर्जमाफी तुम्ही मार्चच्या आधी लोकांच्या खात्यावर पैसे जमा करा. आपण सरसकट कर्जमाफी मागणी ही आमची ही आहे, ती लवकरात लवकर शासनानं करावी. आणि तुमच्या कमिटी नेमून जे काही मे-जूनपर्यंत तुम्ही आश्वासन दिलेलं आहे तेवढी वाट न बघता आज तो पिचलेला शेतकरी त्याचं कंबरटं मोडलं आहे, बँका भरू शकणार नाही, सगळ्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होईल. तेव्हा शेतकऱ्यांना ज्यांचं पंचनाम्यानुसार नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफी पहिल्या टप्प्यात द्यावी. एक दिवशी आपण उपोषणाला बसलेले लाक्षणिक भूमिका काय असणार आहे? ह्याच्या पुढं जर आपणाला आम्ही काही पुन्हा सगळी मंडळी राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. लवकरात लवकर पैसे द्या. शेतकऱ्याला आज अडचण आहे, उद्या 15 दिवसानं आत्ता भाकरी मिळेल आणि 15 दिवसांनी तुला पक्वान्न देतो, त्याचा काही उपयोग होणार नाही. शेतकरी अडचणीत दिवाळीसुद्धा तशीच अडचणी गेलेली आहेत. खरं आहे, दिवाळीसुद्धा तशीच अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे. मागण्या एकच आहे की आमचा शेतकऱ्याचा 7-12 कोरा झाला पाहिजे. जे या सरकारनं आश्वासन दिलेलं आहे त्याची पूर्तता करा. काल बच्चू कडू, राजू शेट्टी आणि सगळे राज्यातले प्रमुख, वामनराव चटप होते, मला वाटतं नवले होते, महादेव जानकर साहेब होते, अशी सगळी मंडळी काल मुंबईला गेली होती. हे 2 दिवसापूर्वी आपण डिक्लेअर केलं. याच्यामध्ये पहिल्यांदा जो पहिला नारा आपला होता की शेतकऱ्यांचे पंचनामे होऊन लवकरात लवकर पैसे यावेत, तेव्हा आमच्या तासगाव कवठे मंकाळमध्ये 61 कोटी रुपयांची या ठिकाणी पंचनामे होऊन ते पैसे आलेले आहेत. पैसे देण्याचं काम सुरू आहे. त्याचबरोबर जे जूनमध्ये करायचं म्हणतात, ह्या शासनानं पंचनामे केले ते शेतकरी अडचणीत आहेत. जूनला होणार म्हणून माणसं मार्चलाही पैसे भरणार नाहीत आणि त्यामुळं बँका आणि सगळ्या संस्था अडचणीत येतील आणि त्या शेतकऱ्याला आज अडचण आहे, आज गरज आहे. तेव्हा ज्यांचे पंचनामे झालेले आहेत, ज्यांना तुमची मदत आलेली आहे, एक पहिला टप्पा म्हणून त्या अतिवृष्टीनं, अवकाळीनं जे बाधित झालेले शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर द्यावी. तो शेतकरी आज अडचणीत आहे, बँका भरू शकणार नाहीत, बँकेचा तगादा मागायला लागेल, पुन्हा राज्यामध्ये अशांतता सगळी सुरू होईल. त्यापेक्षा जे तुम्ही देऊ करणार आहात 7-12 कोरा, ते आत्तापासून टप्प्याटप्प्यानं द्या, ही आमची मागणी आहे. सोबत शेतकरी नेते